भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटाक अंडर द लिडरशिप ऑफ चीफ मिनिस्टर अख्खे देशभर आणि गोंया भितर हे सगळे डेव्हलपमेंट होईना. म्हाका उशीर फक्त जालो माननीय नितीन गडकरीजी आयज गोंयांत आयिल्ले आनी खरें म्हटल्यार मार्मागोवा तालुका खातीर इट इज अ प्राऊड मोमेंट. आमी जेका आयफेल टॉवर जो पॅरीस आसा द सेम धर्तीचेर ऑब्झर्वेटरी टॉवर तुमच्या जुवारी पुलाच्या मदीं 2 टॉवर जाता ताच्या खातीर आमकां पॅरिसाक वचपाची गरज ना. हांगासरूच पळोवपाक मेळटलें. जुवारी पुलाच्या सकयल गेल्या पुरो जो टॉवर कंप्लीट जाल्या उपरांत कोण कोण पळोवपाक येता ती हात वयर करात. भायल्यानी हात वयर केला काय ना रे? सगळ्यांक संकल्प दाखयतलो व्हरोन आनी ते बी फुकट न्ही. ते तिकेटूय सगळ्यांची तेणीच काडपाची. तुमकां ते भायल्यान पळोवपाचें न्हू. तें ताका बरी तिकेट आसतली कमीत कमी 1000-2000 रुपया तरी. तो हांवें कित्याक सांगलें टॉवर पळोवपाचो म्हणजे कितें आमी न्ही जगांतले लोक ताका पळोवपाक येतले. पॅरिसा उपरांत पयलो टॉवर भारतांत हे टॉवर जाता तेन्ना इट मीन्स 2 टॉवर कंप्लीट जावपा खातीर आमकां कदाचित 5 वर्सां लागतली. फुडल्या टेन्युअरान आमच्या नक्की जातलो. येतले काय ना पळोवपाक. हांवें त्या खातीर सांगलां तिकेट कोण काडटलो? तिकेट कोण काडटलो? आमदार तुमचो. ओके. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या मेळाव्याक हांवें तुमकां निमंत्रण दिल्या. त्या दीस सगळ्या जाणांनी अशा डबल इंजिन सरकारच्या डबल गतीत जो विकास जाता त्या डबल गतीत विकास तुम्ही कशा पद्दतीन चलता हांव पळयलो. खरें म्हटल्यार म्हाका वायट दिसलें सगळ्यांक पळोवन म्हाका भाशण करूंक मेळना. तें म्हाका दिसता थोडेशे लोक आसा कशे थोडे भायर ते स्क्रिनीचेर म्हाका पळयता थोडे जाण हे स्क्रिनीचेर म्हाका पळयता. सगळे जाण जर एक खरें म्हणजे म्हज्या तकलेन केन्ना येवंक ना. हांव मार्मागोवाक बरी फाटलीं 6 वर्सां जाल्यार येता. व्हडलो हॉल हांगा ना हो म्हाज्या आत्तां लक्षांत आयलो. पण फुडल्या 2 वर्सांच्या टेन्युअरांत खंय तरी आमी विचार करून एक व्हडलो कम्युनिटी हॉल हांगा जावप. लग्ना बी आसली हांगा जायत दिसता सगळीं भायर जाता लग्ना बी. ओके. एक कम्युनिटी हॉलाची नितांत गरज आसा जेणे करून अशा पद्दतीचे कार्यक्रम आसतले. कोणायचो कितें हांव म्हणटा नॉट ओन्ली द पॉलिटिकल कार्यक्रम पण पर्सनल कार्यक्रम जाता तेन्ना तरी कमीत कमी 1000 लोकांचो कार्यक्रम तरी करपा खातीर कम्युनिटी हॉलाची गरज आसा. आनी कालांतरान तो हॉल आमी हांगासर म्हणजे डेफिनेटली आमी त्या हॉलाचो विचार करता. जरी कॉन्स्टिट्युएन्सी लँड होल्डिंग कमी जरी असलें आसत जाल्यार ताचो विचार आमी करता. हांवें एकंदर म्हटलें भारतीय जनता पार्टीक सत्ता कित्याक जाय? भारतीय जनता पार्टीक सत्ता फक्त आमकां आमदार मंत्री मुख्यमंत्री जावपा खातीर नाका. भारतीय जनता पार्टीक सत्ता जाय ती नेशन फर्स्ट ह्या भावनेंतल्यान. आमी जेका म्हणटा नेशन फर्स्ट पार्टी सेकंड थर्ड आमी. आमकां जी सत्ता जाय ती देशाची सुरक्षा घट्ट करपा खातीर. आमकां जी सत्ता जाय ती लोकसेवा करपा खातीर. आमकां जी सत्ता जाय ती अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय हे काम करपा खातीर. म्हणून हांवें सांगलें की संकल्प आमोणकर काँग्रेसींतल्यान भारतीय जनता पार्टीत आयला तो लोकसेवा करपा खातीर. हांवें ह्या दिसांनी बरेचशे फावटी ह्या दिसांनी थोडे जाण उलोवंक लागल्या खंय तेणी कितलेशे कोटी रुपया बीन घेतले म्हणून. चुकीचो समज आसा. हांव मुद्दामून सुरवातीकूच मेन्शन करता. अपप्रचार करपा खातीर लोक आतांच सुरवात करता.
ह्या अपप्रचारांक कोणी बळी पडचे न्ही. जेंका आपले राजकीय भवितव्य अंधारमय दिसता ते अशा अपप्रचारांक सदांच खतपाणी घालीत आसा. तुमचो विश्वास भारतीय जनता पार्टीचेर आसा, तुमचो विश्वास आमदाराचेर आसा, तो विश्वास तुमी दवरपाक जाय. आनी हे सांगता आसतना मुद्दामून सांगता, भारतीय जनता पार्टीचें राजकारण हे सदोदीत डेव्हलपमेंटाचेर आसा. आनी म्हणून तर आमी राजनिती डिवायड एंड रूल ही राजनिती करिना. भारतीय जनता पार्टीक सर्व धर्म समभाव पार्टी आसा. भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंट करता आसतना तूं हिंदू, तो मुस्लीम, तो कॅथलीक हे पळोवन करिना. भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंट करता आसतना ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या भावनेंतल्यान करता. म्हणून तर मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल आज देश खूप फुडें वचत आसा. ह्या देशात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट ज्या पद्दतीचो जाता तसो आतापर्यंत कधीच जावं नासलो. हा मुद्दामून सांगता. तुमच्या मार्मागोवा तालुक्यानूच तुम्ही पळयात कितले हजार कोटी रुपया आमी म्हणल्यार तुमकां खबर आहा एका मार्मागोवा तालुक्यात. आतां गडकरीजी बरोबर भाशण करताना तेन्ना उलयल्या पोर्ट कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे हेजेर 600 कोटी रुपयाचे आमी कनेक्टिविटीचो रोड बांदलो. अरे काँग्रेसने हाच्या पयलीं कोणी विचारूय करूंक नाशिल्लो. ज्याच्या खातीर कितलेशे तुमच्या मार्मागोवा वास्को मार्मागोवान एक्सिडंट जाले, कितलेशाच लोकांचो जीव गेलो, कितलेशाच भुरग्यांचो जीव गेलो. बट ते इन फ्युचर केन्ना अशा पद्दतीचे जावचे न्ही. स्ट्रीमलायन कनेक्टिविटी पोर्टाच्यो गाडयो डायरेक्टली नॅशनल हायवेक मेळच्यो. पोर्टाचेर जावपी हेजी व्हडली डेव्हलपमेंट तुका इन लॉंग रन घडये कदाचित आत्तां थोडी डिफिकल्टी आसतली नो डावट. आमदारूय आपल्या परीन प्रयत्न करता, सरकाराचोय प्रयत्न आसा. पुराय जी पोर्टाचेर डेव्हलपमेंट जाता इट इज फॉर द इम्पोर्ट एक्सपोर्ट पर्पज, फॉर द टुरिजम पर्पज. हाचो लॉंग रन फायदो स्थानिकांक जातलो हाची जबाबदारी हांव घेता. हांवें मुद्दामून सांगता इट इज नॉट ओन्ली दॅट कोल, फक्त कोल असो न्ही. खरें म्हणजे पयर आमचे उपराष्ट्रपती धनकरजी आयले, तांच्यांनी जो मेजर प्रोजेक्ट थंयसरलो जो इनॉग्रेट केलो तेजो सगळ्यांत व्हडलो रिलीफ कोणाक तुमकां आसा. जे आमी सातत्यान गेली 10 वर्सां 20 वर्सां उलयत आसले कोळसो आमच्या घरांत येता, कोळसो आमच्या नाकान वयता, कोळशा खातीर दुयेंत जाता. बट हांव सांगता JSWच्या त्या डोम बांदल्या उपरांत तुमकां आजून कळूंक ना तुमच्या घरांत किंवा तुमच्या वाड्यार किंवा गांवांत येवपी कोळसो हो जवळपास 95% कोळसो जो येवपी हो बंद जालो आयच्यान. हेंय सांगता आसतना टोटली हांव कित्याक सांगता सरकार तरी असोच बांदूंक ना. भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिनचे सरकार आयल्या उपरांत तुका जर हांगासर कोल हँडलिंग करपाक जाय आसत जाल्यार ते क्लोज म्हणजे डोम शेप करूनच तुका करचें पडटलें. हाचो अर्थ आमी कोल वाडयतले म्हणूं नाकात जाल्यार फाल्यां सकाळीं आनी कितें तरी वेगळें छापून हाडशात. पूण हांव पयलीं सांगता कोल कसोच वाडचो ना, आसा तितकोच उरतलो. बट तेजो त्रास लोकांक जावचो न्ही म्हणून डोम शेप जो आहा पळय न्ही, कारण तें स्ट्रक्चर कदाचित खूब जाणांनी पळोवंक ना. ताचें परत एकदां इनॉग्रेशन करपाची गरज आसा कारण सगळ्या लोकांक व्हरून तें एकदां दाखोवपाक जाय. म्हाजें तर म्हणणें आहा की एम्पेटीक सांगोन एक परत एकदां आमी दोगूय जाण वचून तेजें एकदां इनॉग्रेशन करुया म्हणजे लोकांक कळटलें की कितें नक्की बांदलां तें. तुमी पळोवन हांव पयर म्हणजे ताज हॉटेलांतूच उपराष्ट्रपतींच्या बरोबर आशिल्लो. थंयच्यान डोम केदो व्हडलो दिसता म्हणजे विचार करात. म्हणजे ताज सिद्धार्थच्या बरोबरचा एक्झॅक्टली अपोजीट बीग डोम थंयच्यान दिसता. हाज्या फुडें खंयचोच कोल हँडलिंग जो आहा पळय हो भायर धांवचो ना. ताजें लॉंग रन बेनिफीट हे मार्मागोवा तालुक्यांतल्या लोकां खातीर आसा. इट इज अ पोर्ट कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे, पोर्ट कनेक्टिविटी टू द एअरपोर्ट, पोर्ट कनेक्टिविटी टू द रेल. म्हाका दिसता की पुराय देशात अशा पद्दतीचे शहर ना की जे तुमचे मार्मागोवा शहर आहा हे महत्वाचें आसा. आनी तेची रिजनली डेव्हलपमेंट म्हणजे तुमकां फुडल्या 6 म्हयन्यांत थंयसरलो जेन्ना आमी टुरिजमाचो कंप्लिटली कितें म्हणटा ताका तो क्रूज टर्मिनल रायट क्रूज टर्मिनल जो इनॉग्रेट करपाचें आसा म्हणजे हांव गडकरीन आतांच याद केली. तांच्यांनी तेजो फावंडेशन स्टोन घातलेलो. तांचे विजनरी जर पळयात जो क्रूज टर्मिनल जावपाचो आसा आतां सद्या कितल्यो क्रूज येता एन्युअली 65 क्रूज येता त्यो डबल जातल्यो.
म्हणजे ऑटोमॅटिकली टॅक्सीकारांचो बिझनेस वाडलो, ऑटोमॅटिकली पुराय तुमच्या हांगासल्या लोकांचो बिझनेस वाडलो. 65 क्रूज आता येता एन्युअली, पण एकदा क्रूज टर्मिनल झालो विच विल बी द 5-स्टार एअरपोर्ट फॅसिलिटीज. क्रूज टर्मिनल जावप आता थंयसर कसलीच फॅसिलिटीज खरे टुरिस्टांक ना. एमपीटीच्या त्या ज्या आमी म्हणटा माल वाहू जेटी जी आहा तेज्या वयल्यानूच लोक यो जा करतात. तेज्या उपरांत ताका 5-स्टार फॅसिलिटीज जेन्ना मेळटली तेन्ना 65च्या वेगळी 150 क्रूज आमच्या गोंयांत येवपाक लागतले. फॉरेन टुरिस्ट अशा पद्दतीन म्हणजे जे हाय पेड टुरिस्ट जेन्ना गोंयांत येवपाक लागतले ऑटोमॅटिकली ताचो लॉंग रन बेनिफीट वो तुमकां सगळ्यांक म्हणजे हांगा रावपी लोकांक वो डायरेक्ट जाता. हे सरकाराचें ह्या विजन आसा. हांवें कित्याक सांगलें कारण बरेचशे फावटी विरोधक एकाचे 7 करून सांगपा खातीर फाटी ना. कारण सातत्यान संकल्प जेन्ना जेन्ना मेळटा ओके जेन्ना जेन्ना तो ऑफिसार येता किंवा एसेंब्लीन येता तेन्ना तेन्ना एकूच विचार म्हणजे आमच्या ह्या लोकांक हेजें कितें जालां तेजें कितें जालां तिजें खंय पावलां वो रस्त्याचो कागद त्या WRDचो कागद त्या फोर्टाचो कागद. एक्चुअली हांवें ताका म्हटलें कॉन्स्टिट्युएन्सीज कितली आहा तुजी सगळी 4 किलोमिटर. त्या 4 किलोमिटर भितर कितले पयशे म्हटलं स्पेंड करतलो. म्हाका दिसता ओवरऑल म्हणजे एकंदर ताजो एक म्हणजे डिले जाला आसत बट एकूय प्रोजेक्ट फाटी उरूंक ना. हांव परत सांगता डिले जाला आसतलो पण एकूय प्रोजेक्ट फाटी उरूंक ना. हांवें तर ताका सांगलां की तेजी म्युन्सिपाल्टीची बिल्डींग वेरियस रिजना खातीर ती बंद अजुनूय ना तेजी फॉल्ट ना भितर. हांवें सीओक 2-3 फावटी तापोवन काडला. येदी व्हडली बिल्डींग बांदून जर आमी ती बंद दवरता आसत जाल्यार तिचो कसलोच उपयोग ना. ताचो उपयोग तुमकां जावपाक जाय. खरें म्हटल्यार ती कोणी बांदल्या पळय न्ही तेणी विजनूच तकलेन घेवंक ना. तिच्या वयर एखादो जर हॉल बांदलेलो जाल्यार आयचो विशय मिटलेलो. हे विजन आसचें पडटा. हे विजन आसल्या शिवाय हांव बांदतना हांव नासलो. हांव परत सांगता हांव आसलो जाल्यार हांव सांगतलो आसलो. एक हे विजन जर दवरलेलें जाल्यार तो मेकळो जातलो. तो लोकांचो प्रश्न सोडप. शेवटी आमी जें कितें करता तें लोकांच्या बऱ्या खातीर करता. लोकांक उपयोगी जावपाक जाय म्हणून करता. ती 2 वर्सां जाली म्हाज्या हांवें तरी 2दा सांगलां आयज नळ मेळप खंयचो कनेक्शन जावंक ना म्हणटा फाल्यां सिवरेजीक जोडूंक ना परवा ते आनी कितें. अरे म्हणलें तुमी इनॉग्रेशन तरी कित्याक केली ती. म्हाका तें इनॉग्रेशन करपाक हांव येयलो असो दिसता. हांव जावं बरें सुटलो इतकें तरी म्हाजें पाप ना म्हणटा तशें. ओके येदी व्हडली बिल्डींग कित्याक हांवें 2 फावटी तापोवन काडला सीओक अक्षरशः. कारण शेवटी आमी जे करता ताचो प्रत्येकाचो फायदो हो त्या प्रोजेक्टाचो फायदो जावपाक जाय. म्हणून हांव फक्त तुमकां इतकेंच सांगपाक आयलां की 2027ची तयारी ही आतां सुरू करा. परत कमळ फुलपाक जाय. कारण बारीक मतदारसंघ असल्या कारणान वेगवेगळे फावटी म्हणजे 300-400 लोक एकी कडेन जाले काय ना थोडे बेश्टेच भियाता. थोड्या जाणांक बेश्टीच स्वप्नां कितें कितें पडोंक लागता. बट हांव काळ्या झगडावरची रेस आसा. 2027 कमळ फुलतले म्हणजे फुलतले हेजी हांव गॅरंटी दिता. आणि ते कमळ कोणी फुलोवपाक जाय. ते फुलोवपाची जबाबदारी वयर आसलेल्यांची न्ही. ते फुलोवपाची जबाबदारी सकयल आसलेल्यांची. हांव मुद्दाम सांगता भायर आसलेल्यांची स्क्रिनीर म्हाका आयकता तेंची. तुमी सगळे जाण म्हणजे चड अर्दे पयलीं भारतीय जनता पार्टीचेर मोग करताले. अर्दे आतां पयलीं संकल्पाचेरूच करताले. बरोबर काय ना. हांव मान्य करा. अर्दे पयलीं संकल्पाचेरूच करताले ते आतां कमळाचेरूय करूंक लागले काय ना. करूंक लागले काय ना. भारतीय जनता पार्टीचा मागीर तो हिंदू आसूनी मुस्लीम आसूनी कॅथलीक आसूनी हांव एक मुद्दाम सांगता आनी हांव क्लियरली उलयतां. तेका लागून आमची जबाबदारी आसा भारतीय जनता पार्टीचें काम करता आसतना केंद्रांतल्यो योजना राज्यांतल्यो योजना सगळ्या लोकां पर्यंत पावोवपाक जाय. आमी खंयसरूय डिफरन्स करूंक ना. आनी केंद्रांत आनी राज्यांत योजना 3 ना. आमी बरेचशे फावटी योजना म्हटल्यो काय ना तूं 1,500 घेता न्हू तूं 2,000 घेता न्हू तुका लाडली लक्ष्मी मेळ्ळी टिके जाल्ले काय सोंपलें. हेज्या पलीकडे योजना कोणाक याद आहा. कोण उलयता माननीय मोदीजींच्या नेतृत्वाच्या सकयल क्लीन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना, उजाला योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, डीबीटी अश्यो कितल्योश्योच योजना आसा.
माझ्या संकल्पाक ऑलरेडी हांव 2 दिसां पयलींच उलयतालो. तुज्या कडेन कावन्सिलर तेजी एकटीच मिसेस आसा, बट सगळ्या कामाक कावन्सिलरूच लागता अशें ना, सगळ्या कामाक कार्यकर्ते लागता. म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा, नाकाबंदी वचपा खातीर आमकां कावन्सिलर जाय अशें ना, कार्यकर्ते जाय. जेका लोकांची तळमळ आसा, जेका लोकांची कळकळ आसा. दोतोर धर्मेंद्र फुडें वल्ला, इज माय व्हेरी गूड फ्रेंड, खूब वर्सां पासून तो सातत्यान भारतीय जनता पार्टी कडेन आसा. आपल्याक कितें मेळ्ळें कितें ना हेजो विचार ना. थोडे लोक अशें जाल्यार काय बदलता, पण हांगा भारतीय जनता पार्टी कडेन स्ट्रॉंगली रावप हें गरजेचें आसता. कारण भारतीय जनता पार्टी देशाचो विचार करता. हांगा मनशा फाटल्यान पार्टी ना. म्हणून हांव तुमकां परत एकदां सांगता, हांव म्हणटा फुडल्या 15 दिसां केन्ना तरी 8 दिसांच्या भितर एक वर्कशॉप दवर. सगळे जे प्रमुख कार्यकर्ते आसा तांकां हांव टोटली म्हणजे केंद्रांतल्यो आनी राज्यांतल्यो जी थोड्याशांक तांकां वेवस्थीत रित्या एक्सप्लेन करपाक शकतली, वेवस्थीत रित्या स्कीम बरोवपाक सगळ्यो. म्हाजें तर म्हणणें आसा म्हणजे PM सूर्यघर योजना आमी पयर काडली. कोणा कोणाक खबर आहा पयर काडा? एकट्यानूच केलो तेणी एकट्यान केलो. 3 हांवें कित्याक सांगता, PM सूर्यघर योजना म्हणजे तुमी आतां सूर्यघर योजना घेतली, तुका बील कितलें येता? तुका कितलें येता बील? तुका विचारता, तुका बील कितलें येता लायटीचें? 1000 रुपीज येता. बस आमची जर PM सूर्यघर योजना घेतली जाल्यार तुका मॅक्झिमम टू मॅक्झिमम एका वर्साच्या उपरांत बील 0 येतलें. जाय काय नाका? जाय काय नाका? मागीर जाय जाल्यार ते तितलो कोण? तुमीच एकामेकांक दिवपाक जाय. म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा. हांवें म्हणून म्हटलां, इट इज नॉट ओन्ली द सूर्यघर योजना, बट वेगवेगळ्या माननीय मोदीजीच्या मते OBC, SC, ST त्याच बरोबर ओके EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन, परत मायनॉरिटी सेपरेटली. हांवें कित्याक सांगलें, हांवें जेन्ना म्हणटा सबका साथ सबका विकास, तेन्ना फक्त म्हणजे कोणी म्हणटा तो OBC आहा म्हणून ताका मेळटा ना. OBC, SC, ST हेका तर मेळटलेच मेळटले. सामान्य हितून तो EWS आसा म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन, जेचे इन्कम 8 लाखाच्या सकयल आसा, जेची 200 स्क्वेअर मिटरच्या पेक्षा चड जागा ना, जो 100 स्क्वेअर मिटराच्या पेक्षा चड व्हडलो फ्लॅट ना, ताकाय बी त्या स्किमीचो फायदो जातलो. ताज्या व्यतिरिक्त मायनॉरिटी जे आसा तांकांय त्या स्किमीचो फायदो जातलो. आमचें सरकार हे सगळ्या खातीर आसा. ह्या सगळ्यांचो वर्कशॉप म्हणजे मोजके 100 कार्यकर्ते काड. 100 कार्यकर्त्यांक हांव मेळपा खातीर दिवपा खातीर सांगना, 100 कार्यकर्ते शिकोवपा खातीर सांगता. त्या 100 कार्यकर्त्यांनी उरलेल्यांक वचून त्यो सांगपाक जाय, उरलेल्यांचे फॉर्म भरून घेवपाक जाय आनी उरलेल्यांक सगळ्यांक ह्यो स्किमी दिवपाक जाय. कारण हे काम फक्त आमी जसो म्हटलो की अविनाश नायक आमचो एडवोकेट खंय गेलो, तेजे एकट्याचें काम न्हू. बाब दामू नायक हेंच्यांनी उलयता आसतना सांगला, त्या 30 जाणांचेंय काम न्ही, आमचें सगळ्यांचें काम आसा. कारण भारतीय जनता पार्टीची योजना हांगासर आमदार एकटो संकल्प न्ही, आमदार सगळे लावपाक जाय, सगळ्यांनी बरोवन घेवपाक जाय, सगळ्यांनी समजून सांगपाक जाय, तेन्नाच लोकां पर्यंत पावतले. म्हणून भारतीय जनता पार्टीचो प्रत्येक कार्यकर्तो हो जर आपल्या पर्यंत काम करपाक लागलो, ह्यो जर स्किमी योजना हांव सांगता फुडल्या 15 दिसांच्या भितर जितक्यो केंद्रांतल्यानी इतकेच न्ही, हाज्याय पलीकडे तुमकां वेगवेगळे म्हाज्या भाशणांतल्यान उलयता आसत मुद्रा लोन आसतले किंवा स्टार्टअप इंडिया आसतली, किंवा आमी आत्तां म्हणजे आमी आमच्या स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत आमी कितली सबसिडी दिता कोणाक खबर आहा? कोणी म्हाका यंग भुरगो सांगूं शकता? स्टार्टअप पॉलिसी IT जाल्लो, इंजिनियर जाल्लो कोण आहा? ग्रॅज्युएट जाल्लो कोण आहा? भायरांतलो कोण जाल्यार फुडें येवन सांग म्हाका. भायर सुद्दां तुमी स्क्रिनीचेर जर कोण आसा जाल्यार मदल्या हॉलान येयल्यार जाता. जेका स्टार्टअप पॉलिसी गोंय सरकारची खबर आसा असो ग्रॅज्युएट कोणूय जेका स्टार्टअप पॉलिसी खबर आसा असो सांग म्हाका. हे हांवें कित्याक सांगलें? तुमच्या मदीं ग्रॅज्युएट कितलेशेच जाण बसलेले आसात. तुमच्या मदीं आमी जी स्टार्टअप पॉलिसी जी सांगता त्या स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत 10 लाख रुपयाची आमी सबसिडी दिता. लोन न्ही, सबसिडी दिता. गोंय सरकार दिता, आमी दिता. आतां हो स्टार्टअप जर करता आसत, इट इज इनोवेटिव्ह स्टार्टअप कितेंय करूं येता. ताका लागून तो इंजिनियर आसूंक जाय अशी गरज ना, तो कितेंय आसूं शकता. म्हणून हांवें म्हटलां की आयच्या मिटिंगेंत मुद्दामून आमी वर्कशॉप हांव ऑर्गनायज करपाक लायता, जेणे करून तुमी सगळ्यो म्हणजे प्रत्येकाच्या घरांत हांव म्हाका दिसता अध्यक्ष उलयता आसतना हांव लेट पावला तेणी सांगलां आसतलें माननीय मोदीजी जी आसत, हांव आतां फाल्यां आज दिल्ली वतलो. फाल्यां निती आयोगाची मिटींग आसा, परवा CM कॉन्फरन्स आसा. भारतीय जनता पार्टीचें सरकार अशें आसा
हांव बेश्टो मुख्यमंत्री आसलो म्हणून सुटाना, म्हाजोय क्लास घेता, म्हाकाय भितर हय ऑफकोर्स म्हाकाय भितर कोण तरी वयर आसा जो दिल्लीत बसला, तो कितें विचारता 13 फ्लॅगशीप प्रोग्राम आपण सुरू केलो. 13 फ्लॅगशीप प्रोग्राम म्हणजे कितें? हर घर शौचालय, प्रत्येकाचो टॉयलेट आसूंक जाय. हर घर नल, प्रत्येकागेर नळ आसूंक जाय. हर घर गॅस, प्रत्येकाच्या घरात गॅस आसपाक जाय. हे 13 फ्लॅगशीप प्रोग्राम ते सगळ्याक पावले काय ना हे विचारपी आसा. आणि हांव प्राउडली सांगता गोंय 13 फ्लॅगशीप प्रोग्रामा पैकी 80% प्रोग्राम 100% कंप्लीट करपी पयले राज्य आसा हे गोंय राज्य आसा. म्हाका प्राउडली हांव सांगता की प्रत्येकाच्या घरात DDSSY कार्ड आसतले, आसा काय ना? त्या कार्डाची किंमत कितली? 4 लाख. आता लोकांक कळोंक लागली, पयलीं सांगता 200 रुपया म्हणून. त्या कार्डाची किंमत 4 लाख. ओके, हे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा. म्हणून माझी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, आमचे सरकार हे 4 पिलरांचेर चलता. एक युवा शक्ती, दुसरी नारी शक्ती, तिसरी किसान शक्ती आणि चौथी गरीब कल्याण. आम्ही युवा शक्ती जेन्ना सांगता, माझ्या समोर बसलेले तरणाट्या तांकां कळपाक जाय म्हणून सांगता, आम्ही या देशाचो प्रत्येक तरणाट्याक अप्रेंटिसशीप जाल्यार फेलोशीप, इंटर्नशीप ह्या सारकेले प्रोग्राम कित्याक सुरवात केले? या देशाचो खंयचोच तरणाटो शिकोन घरा रावचो न्ही. आतां जर कोणाचे रिजल्ट जाला, ग्रॅज्युएट जालो, ताका फुडें वचपाचो ना, नोकरी मेळना, जाल्यार तेणी सरळ अप्रेंटिसशीप करची सरकाराची 1 वर्साची. आमदाराच्या ऑफिसान येवचो आनी नाजाल्यार ऑनलायन एप्लाय करचे. ताका अप्रेंटिसशीप डायरेक्टली ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरग्याक आमी डिपार्टमेंटात जॉइन करून घेता. 1 वर्स ताका काम शिकयता, म्हयन्याक 15,000 रुपया ताका ऑनरेरियम दिता. ही सरकाराची स्कीम आसा. ताका एक्सपिरियन्स मेळचो, वर्क कल्चर डेव्हलप जावचें. आमी फेलोशीप म्हणून जॉइन करून घेता. जो पोस्ट ग्रॅज्युएट जाल्लो हा भुरगो, ताका 30,000 रुपीज पेड करता. ताणी गव्हर्मेंटाच्या कामाचेर रिसर्च करचो. आमचो रिसर्च करपी भुरगो ऑस्ट्रेलियेक सिलेक्ट जालो. तुम्ही विचार करात, दोग आनी एकटे USAत सिलेक्ट जाले. गव्हर्मेंट ऑफ गोवान फेलोज घेतली, ती रिसर्च करपाक लागली. हे कित्याक? पोस्ट ग्रॅज्युएट जाल्ले आसतले, ग्रॅज्युएट जाल्ले आसतले, हांच्यांनी घरात बसचे न्ही, ताका काम मेळचें. हय, गोवा पब्लीक सर्वीस कमिशन आसतलें, स्टाफ सिलेक्शन कमिशन आसतलें, ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आसतलें, PWD सोसायटी आसतली. जेका काम करपाची इच्छा आसा ताका काम मेळपाक जाय, हें म्हजें मत आसा. आनी ताच्या खातीर म्हजें सरकार काम करता. 10वी फेल सुद्दां जरी आसलो जाल्यारूय ताका नोकरी मेळपाक जाय. आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनच्या वतीन पयले फावटी सेक्युरिटी आसतलो, हावसकीपिंग आसतलो, ह्या पद्दतीच्यो नोकऱ्यो घेवपाक लागले आमी. पयलीं ह्यो नोकऱ्यो कोण करी? कोण तरी भायरसून येताले आनी त्यो नोकऱ्यो करताले, गोंयच्या लोकांक मेळनाशिल्ल्यो. आमचें म्हणणें आसा की त्योय नोकऱ्यो ह्यो गोंयच्या भाव भयणीक मेळपाक जाय. तांकांय फॅमिली आसा, म्हणजे एखादी विधवा भयण जर आसत, ती 10वीच शिकल्या, तिका पळयतलो कोण? तिका म्हजें सरकार पळयतलें. म्हजें सरकार तिका नोकरी दितली. आनी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांत ती नोकरी सुद्दां ताका सेफ्टी आनी सेक्युरिटी आसा. ताका आज आमी सगळ्यो सुविधा दिवपाक लागल्या. इतकेंच न्ही, ताका फुडें शिकपाक एवरी इयर 10,000 रुपीज ताका शिकपाक दिता आमी. तो नोकरेक लागला खरो, ताणी एक्सटर्नल ग्रॅज्युएशन करचें, 10,000 रुपया पर्यंतची फीस म्हजें सरकार फारीक करता. ताणी आनीक शिकचो आनी फुडली नोकरी मेळोवची, हें म्हज्या सरकाराचें म्हणणें आसा. ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान जर आसा जाल्यार ताका पुलीस जावपा खातीर 10% रिजर्वेशन आसा. ताका बाकीच्या जॉबांनी फॉरेस्ट गार्ड आसतलो, हितून 10% रिजर्वेशन आसा. म्हणून जस्ट बऱ्या तरेन कसली नोकरी रे काय म्हणटा, आनी तुज्या क्वॉलिफिकेशनार ती नोकरी मेळटली. हे सरकार हे प्रत्येकाक जाका नोकरी जाय ताका ती नोकरी मेळची हाच्या खातीर कार्यरत आसा. ही युवा शक्ती आसा. ह्या देशाच्या तरणाट्याक आमी म्हणटा स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग करपा खातीर अशा पद्दतीचे वेरियस प्रोजेक्ट आमच्या सरकारान सातत्यान सुरवात केला. आमकां नारी शक्तीची चिंता आसा. पयले फावटी आमी म्हणटा की गोंयांतले सेल्फ हेल्प ग्रूप, तुमी फक्त म्युनिसिपालिटीत रावता, पण आमचे ग्रामपंचायतीत रावपी रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत जितके सेल्फ हेल्प ग्रूप काम करता, पर सेल्फ हेल्प ग्रुपाक 20 लाख रुपया पर्यंत लोन मेळटा. अर्बनानूय ती स्कीम आसा, ती सारकी इम्प्लिमेंट करपाक लाय, तांकांय तो फायदो मेळटा. रुरल डेव्हलपमेंटात खूब बरें काम करपाक लागला, अर्बनात ताची करपाची गरज आसा. अरे आज एका सेल्फ हेल्प ग्रुपाक जर 20 लाख लोन एनी कोलॅटरल सेक्युरिटी हे गव्हर्मेंट दिवपाक लागलेले आसा. ही स्कीम आमकां सगळ्यांच्या पर्यंत राबोवपाक जाय. आमी नारी शक्ती जेन्ना सांगता की पयले फावटी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन
3 तलाक रद्द करपाचें काम केलें आमी. हय प्राउडली सांगता, पाकिस्तान आनी अफगाणिस्तान सुद्दां तलाक 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 नाशिले. अरे एखाद्या आमच्या मुस्लिम भयणीक न्याय जर कोणी दिलो आसत जाल्यार तो मोदीजीच दिलो. हाचो आमचो सारको अभिमान आसा. अरे तलाक म्हणून तिका सोडून दिताले, तिका कोणी पळोवपाची, तिच्या भुरग्यांक कोणी पोसपाची, हेका न्याय ना. हो न्याय दिवपाचें काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन केलां. 33% रिजर्वेशन दिवपाचें काम माननीय मोदीजीन केलां. ही नारी शक्ती आसा. किसान शक्तीच्या अंतर्गत आमी म्हणटा की शेत घाण दवरिनासतना डायरेक्टली ताका किसान क्रेडिट कार्ड दिवपाचें काम माननीय मोदीजीन केलां. 1 लाख रुपया शेतकार आसतलो, दूधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो. कदाचित तुमच्या मदीं हांगासर थोडे नुस्तेकारय आसूं शकता. त्या नुस्तेकाराकूय किसान क्रेडिट कार्ड मेळटा. कसलीच जमीन घाण दवरिनासतना तुमच्या कार्डाचेर पयलीं 1 लाख रुपया मेळटालो, आतां 5 लाख रुपया मेळटा डिपेंडींग अपॉन युअर लिमीट. कोण जर नॅशनलायज बँकेत नुस्तेकार वचून ताका दिना म्हणून सांगात, म्हाजे कडेन येता आमदाराक सांगात, नॅशनलायज बँकेत कंपल्सरी दिवपाक जाय 4% रेट ऑफ इंट्रस्टार. ही मोदीजीची शक्ती आसा, मोदीजीची ताकद आसा. आनी चवथें इथे गरीब कल्याण. गरीब कल्याण उलयता आसतना अध्यक्ष उलयले आसतले, 1 नेशन 1 रेशन. रेशन कार्डाचेर फुकट तांदूळ कोणा कोणाक मेळटा हात वयर कर. मेळटा काय ना? तुका कितले मेळटा काय? तुका विचारता तुकाच. कितले जाणां घरात? हा 2 लोक 8 किलो 10 किलो मेळून 10 म्हणजे 2 किलो म्हणजे तो रेशन कार्ड खायना मगे. हा थोडे जाण मदीं मदीं करता नाटकां तसली. तुमचो रेशन कार्ड बरो आसतलो कदाचित. त्या थोड्या जाण रेशन कार्ड कितें सांगता खबर आहा? हे तुका हांव दिता म्हणटा, तो दिना. मोदीजी दिता आनी डॉक्टर प्रमोद सावंत दिता. जाल्यार तो सांगात आपूण दिता म्हणून. हय ते बरेच जाण आसा की आपूण उपकार केल्ले सारके. बरें म्हणटा ते. आरे तूं खंयचे फुकट दितलो? तुका ते तांदूळ दिवपाक आमी पयशे दिता. वयल्यान तुका तांदूळ दिवपा खातीर तेका आमी 2 रुपया पर किलो दिता. हे जाणा तो तुमचेर उपकार करिना. रेशन दिवपी तेका पयशे दिता आमी वयल्यान, तुका दी म्हणून फुकट. कितली वर्सां जाली तुका तांदूळ मेळटा? हायेस्ट कोणाक मेळटा? 5 जाण कोणाल्या घराना? 5 जाण कोणाल्या घराना? हात वयर कर. 4 जाण आसपी कोणाच्या तुमच्या घरात? कितले जाण आसा? 4 जाण आसा. कितले किलो तांदूळ मेळटा? 20 किलो मेळटा. ताळयो मारा ताका. ऑफकोर्स. अरे प्राउडली जेन्ना 4 जाण आपल्या घराना 20 किलो तांदूळ मेळटा, कितली वर्सां जाली? हा 6 वर्सां जाली. 6 वर्सां जाली. फुडली 5 वर्सां तुका फुकट मेळटले. मोदीजीची गॅरंटी आहा. हांव सांगता फुकट मेळटले. कोणूच बंद करूं शकना. ही मोदीजीची गॅरंटी आहा. काँग्रेसचे सरकार आसले पळय न्हू रे, तेन्ना कितले मेळटाले? काँग्रेसच्या सरकाराक कितले मेळटाले? हा कांयच मेळनासले म्हणून संकल्प थंयच्या हांगासर आयलो. ताका कळ्ळें काँग्रेस कांयच दिवंक शकना म्हणून. चूक न्ही. आनी ताका कळ्ळें थंयसर ते कांयच दिवपाक शकना. लोकांक जर दिवपाक जाय आसत हाज्या फुडें भारतीय जनता पार्टी दिवंक शकता. म्हणून म्हाजें म्हणणें आहा, प्रधानमंत्री आवास योजना ही फावटी सुटसुटीत जाल्या. आतां परत एकदां हांव प्रधानमंत्री आवास योजना इतक्याच खातीर सांगता, फ्लॅट घेवपाकूय पयशे मेळटा अर्बनात. थोडीशी स्कीम स्क्रुटनायज कर, स्कीम समजून घे आनी ज्याच्या नांवाचेर फ्लॅट ना तेका फ्लॅट घेवपाकूय 2.5 लाख रुपया मेळटा. फ्लॅट घेवपाक सुद्दां 2.5 लाख रुपया मेळटा. तुमच्या नांवार जर घर नासत, तुमच्या नांवार जर फ्लॅट नासत आनी तुमी जर पयली फावटी फ्लॅट घेता जाल्यार तेवूय घेवपाक 2.5 लाख रुपया मेळटा. तुम्ही म्हणटाले संकल्पाक खबर नासली, ताका पयरूच सांगल्या उपरांत मला आमी आतां ते स्किमीचे हे वर्कशॉप घेवया म्हणून. ह्या इतक्याच खातीर सांगता तुमकां सगळ्या जाणांक सगळ्या योजनेचो फायदो कळचो म्हणून भारतीय जनता पार्टी आसा. आमकां परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामा बद्दल आमचे अध्यक्ष उलयल्या. संघटन आनी सरकार जेन्ना एकत्र वयता तेन्ना परत एकदा डबल इंजिनचें सरकार येता. माननीय मोदीजीच्या मते विकसित भारत 2047 आमी विचार करता आसतना आयलो पयलो विचार करिना. आमी करता फुडल्या 25 वर्सांचो विचार. आमी जे हांगासर इन्फ्रास्ट्रक्चर बांदला, पोर्ट कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे आनी पोर्ट कनेक्टिविटी टू द एअरपोर्ट हो 100 वर्सांचो प्रोजेक्ट आसा. आनी जेका विजन आसा तेच हो विचार करपाक शकता. जेका विजन आसा तोच फुडलो विचार करपाक शकता. म्हणून माननीय मोदीजीच्या विकसित भारत 2047 आनी गोंयचे विकसित भारत, विकसित भारता बरोबर विकसित गोवा 2047 हाचो विचार करपा खातीर
परत एकदा डबल इंजिनचे सरकार हांगा हाडपाक जाय आणि ते हाडपाक तुमची सगळ्यांची ताकद भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जाई असतली काय ना भायले असतली काय ना हय जाल्यार माझ्या बरोबर दोन्ही हात वयर करून भायर आदरे सुद्धा सगळे तुमच्या बरोबर फोटो काढपाक हांव येतलो परत एकदा तांकां हालो नाका सगळ्यांच्या बरोबर हांव फोटो काडटलो पण ती ताकद दिवपा खातीर म्हज्या बरोबर भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो मोदी जी आप आगे बढ़ो खूप खूप धन्यवाद सगळ्यांच्या बरोबर फोटो काढताना तोपर्यंत कोणूच वचू नका ज्या ज्या जाग्यार आसात त्याच जाग्यार बसून राहा देव बरें करूं आयज आमच्या मुरगांवान आमचो कार्यकर्त्याचो मेळावो जालो आनी हेच्या लागून जो रिस्पॉन्स अख्ख्या मुरगांवासून एक बरो मोठ्या प्रमाणे आमकां रिस्पॉन्स मेळ्ळो आसा आनी सांजचे आमचे बूथ अध्यक्ष आनी बूथ कमिटीज जे आसा पळय ते सगळे जाण हांगा प्रेझेंट आसलेले बूथ नंबर 1 to बूथ नंबर 30 हे सगळे जाण हांगा उपस्थित अशे आख्खे मंडळाचे कमिटी आसलेली पळय ते सगळे जाण उपस्थित असलेले आयज ह्या मेळाव्याक लागून मुद्दाम उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक तसेच आमचे गोवाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच आमचे आदले मेंबर ऑफ पार्लमेंट नरेंद्र सावेकर आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी तसेच आमचे सेक्रेटरी सर्वानंद भगत साऊथ गोवाचो अध्यक्ष प्रभाकर गांवकर आमी सगळे जाण हांगा उपस्थित असलेले आनी जे आयज आमचे अध्यक्षान जे आमच्या कार्यकर्त्यांक जो प्रोत्साहीत केलो जो तांकां जे हिसपान पार्टीच्या बद्दल आनी फुडले जे 2027 इलेक्शन जे येवपाचें आसा हेच्या बाबतींत डिटेल्सान सगळे सांगलेले आसा आनी तेच प्रमाणे आमचे गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान आयज 2027 जे इलेक्शन येतले थंयसर आमकां मुरगांवान एक कमळूच फुलोवंक जाय हेजो एक तेणें प्रचार सुरू केलेलो आसा आनी पूर्ण आमच्या आख्ख्या कार्यकर्त्यां कडसून एक आश्वासन घेतलेलें आसा की मुरगांवान परत 2027 कमळूच फुलयतले म्हणून हें आमकां सांगलेलें आसा आनी बाकीची जी स्किमी आसा ती लोकां कडेन पावोवपाक लायलेली आसा जे आमचे प्रोजेक्ट आसा जे हॉस्पिटलाचे जावं ते टँकीचे सगळे आमचे क्लियर करून दिलेले आसा आनी एक आमकां आयज एक प्रॉमीस केलेलो आसा सीएमान कितें बाबा आमकां जो हॉल ना मुरगांवांत आयज जो हांगा पळयलो आनी इतलो धाकटो हॉल लोकांक भायर रावचे पडले तेजे लागून ताणें सांगलें हे 2 वर्सां भितर मुरगांवकाराक लागून एक आमकां कम्युनिटी हॉल जो 1000 ते 1500 लोकांक एकी कडेन बसपाचो हो प्रपोजल म्हाका दिवपाक लायलेलो आसा आनी हो गव्हर्मेंट करून दितलो म्हणून ताणें लोकांक एक आश्वासन दिलेलें आसा उतार दिल्लें आसा आमी प्रत्येक बुथाक आपयल्ले आनी त्या बुथाचे सगळे जाण प्रेजेंट आसलेले तशेंच आमचे सिनियर कार्यकर्ता तशेंच आमचे महिला आमचो मोर्चा सगळे जाण प्रेजेंट आसलेले सो आयज सीएमान सांगला की हे आमचे धाकलेशे हॉल आनी ताणें प्रॉमीस केला आमकां कम्युनिटी हॉल बांदून दितलो म्हणून तेज्या खातीर सीएमा खातीर धन्यवाद त्याचा हो मेळावो कार्यकर्त्याचो एक आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याक एक शिकपा सारकी गोष्ट आसा प्रत्येक बुथा वयले कार्यकर्ते हांगा आशिल्ले आमचे अविनाश नायक यांची सकलाची टीम आसा म्हाका आशा आसा की येणाऱ्या काळान 2027 म्हणा किंवा नगरपालिकेचे इलेक्शन म्हणत आमी गवगवीत देश हांगा मेळयतले आनी त्या पद्दतीन आज आमी कार्यकर्ते हांगा तयार केल्ले आसा अशें आशा दवरता आनीक आमच्या पूर्ण टिमीक हांव अभिनंदन म्हणटा आनीक येणाऱ्या शुभेच्छाय दिता की येणाऱ्या काळान आमी बरें काम करता आश्वासन सीएमाचें फक्त आश्वासन आसना इट इज अ प्रॅक्टिकल थिंग आसता आज पर्यंत जितलें आमी कितें दिलां सांगलां तें आमी डिलिव्हर केल्लें आसा म्हणूनच आमचो गव्हर्मेंट जो आसा पॉप्युलर आसा आनी सीएमाची पॉप्युलरिटी जर पळयत तुमी यंग एंड डायनॅमीक एंड एनर्जेटीक असो सीएम जो आसा तो पॉप्युलर जायत आसा तेजी पॉप्युलरिटी वाडत आसा आयचो हो मेळावो हांव आमचे आमदार संकल्प आमोणकर आनी तेजे अविनाश आनी सगळे टिमीचे खूब खूब अभिनंदन करता कारण अत्यंत शिस्तबद्ध रित्या प्रत्येक बुथावयल्या कार्यकर्त्याक मंडळाच्या कार्यकर्त्याक शक्ती केंद्र प्रमुखाच्या कार्यकर्त्याक आमंत्रण दिवन ताणें हाडून बसयलो आनी तांकां आमची पार्टी म्हळ्यार कितें ती फुडें व्हरपा खातीर तांकां आज मार्गदर्शन प्रदेश अध्यक्ष आसतले आमचे मुख्यमंत्री आसतले हांचे कडल्यान मेळ्ळें आसा जेणे करून आमचो जो संकल्प आसा आमचो हो संकल्प म्हणटा न्ही आमचो पक्षाचो संकल्प जो आसा तो की अंत्योदय तत्वाचेर आमच्या कार्यकर्त्यांनी काम करपाक जाय सरकाराचे येवजण आसतल्यो पक्षाचें काम आसतलें तें प्रत्येक सकयल्या थरा पर्यंत सकयल्या सामान्यांतल्या सामान्य मनशा पर्यंत आमच्या सरकाराची योजना पावपाक जाय तेजे खातीर जे कार्यकर्त्याची आमची टीम आसा म्हळ्यार बुथावयले कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख शक्ती केंद्रावयले कार्यकर्ते आसतले मंडळाचे कार्यकर्ते तांकां आज बऱ्यापैकी मार्गदर्शन जाल्लें आसा आनी ज्या तरेन आमचे अध्यक्ष आनी मुख्यमंत्र्यान आमच्या कार्यकर्त्यांक मार्गदर्शन केलां तेंची एनर्जी आनी उर्बा जी आसा आज पर्यंत वाडलेली आसा म्हणून येणाऱ्या काळात
काळात जो 2027 आमचो संकल्प आसा की 27+ आमी निवडून येवपाचे, त्या कामगिरीक आज आमचे कार्यकर्ते आज पासून कामाक लागले आसा. तेजे खातीर हांव सगळे परत एकदा ह्या मतदारसंघातल्या सगळे प्रमुख कार्यकर्त्याचे खूब खूब अभिनंदन करता की तांच्यांनी बरें काम केल्लें आसा. आयच्यान तें काम सुरू जाल्लें आसा.